सर, आज सकाळीच एक समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल होतोय. गोट्या गीतेने हा व्हिडिओ केलेला आहे. या असं आहे की गोट्या गीते आम्हाला अनेक दिवस मला हे धमकी बिमकी देण्याचं काम करतो. वाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो. बाप वंदळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता. केवळ इन्स्पेक्टर महाजन जे मस्साजोगला म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड झालं, जेव्हा लपवाछपवीचे उद्योग झाले, त्याच्यात जे इन्स्पेक्टर होते महाजन, तेव्हा ते परळी पोलीस स्टेशनला होते आणि त्याच्याच त्यांनी गोट्या गीतेलाही वाचवण्याचं काम केलं. हा गोट्या गीते हा म्हणजे नामचीन गुंड आहे. असं काय घाबरणार बिबारणारातला मी माणूस नाही आहे की त्याचं नाव घेणार नाही वगैरे. महादेव मुंडेच्या प्रकरणात देखील खुनाचा मुख्य सूत्रधार तोच आहे. आणि आता महादेव मुंडेचं प्रकरण त्यांची पत्नी ज्ञानेश्वरींनी लावून धरल्यामुळे सगळी गँगच अडचणीत आली आहे आणि त्याच्यात मोठ्या मोठ्यांची नावं येणार आहेत. कारण का तिला ही ऑफर कोणी दिली की बाबा तुझी 12 गुंठे जमीन ज्याच्यावरनं महादेवचा खून झाला ती जमीन तुझ्या नावावर करतो, तू हे प्रकरण बंद कर. त्यातनं खूप काही स्पष्टता येईल की कोण खराचा आका कोण आहे. आणि वंजारी वगैरे सर्टिफिकेटची मला गरज नाही. मी ओरिजिनल वंजारी आहे, रक्तात वंजाऱ्याचं रक्त आहे. माझे आजोबा वारकरी होते, आमचं घराणं अतिशय धार्मिक होतं आहे. आणि वंजाऱ्यांची ओळख म्हणजे कष्टाचं दुसरं नाव वंजारी. वनात राहणारा म्हणजे वंजारी, वनात राहून उद्योग धंदे करणारा आणि पोट भरणारा म्हणजे वंजारी, डोंगर कपाऱ्यात राहणारा म्हणजे वंजारी. त्याची ओळख त्याची म्हणजे त्याची जी प्रगतीचा आलेख आहे किंवा त्याचं जे तो कुठनं कुठे आला ह्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर समजेल वंजारी खूप मेहनती जातं. मुंबई सेंट्रलचा हमाल 90% हमाल वंजारी आहेत. कल्याणला 90% हमाल वंजारी आहेत. VT स्टेशनला 90% हमाल वंजारी आहेत. मुंबईच्या प्रमुख रस्त्यांवरती म्हणजे मलबार हिल, ब्रिज कँडी समोर तुम्ही कुठेही लुगडं नेसून किंवा पांढऱ्या कपड्यांमध्ये गांधी टोपी घालून भाजी विकायला बसलेले, पूर्वी आता नाही, आता बदलला काळ, 100% वंजारी होते. 100% वंजारी. माझी आजीही स्वतः लामिंग्टन रोडवर भाजीची टोपली घेऊन त्या 9वारी साडी घालून मांडी घालून भाजी विकायला बसायची. अशा कुटुंबातले आम्ही आहोत. आम्हाला हे काय वंजाऱ्यांचं सर्टिफिकेट नाही. हे वंजाऱ्यांना बदनाम करून टाकलं. या गँगने उभ्या समाजाला बदनाम करून टाकलं. उभ्या समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं. वंजारी कोणाचा विरोधकच नाही आहे. आपल्या मेहनतीवरती जगणारा हा